थेट जाऊया संजय शिरसाटवर. जी उबाटा गट मोजते त्याचा हा अंताचा सुरुवात झालेली आहे. शरद पवार साहेब जेव्हा आघाडीत होते त्या टायमाला जे फोन शरद पवार स्वतः यांना करायचे, 45 फोन करायचे आणि ते फोन सुद्धा हे उचलत नव्हते. हे खरं आहे की खोटं हे एकदा त्यांना विचारा. त्यांचे जे आणखीन इतर सहकारी आहेत जितेंद्र आव्हाडांना विचारा. म्हणजे सरकार कसं चालवायचं याचं मार्गदर्शन घेण्याची सुद्धा गरज या लोकांना पडली नव्हती आणि हे यांच्या मस्तीमध्ये पहिले होते, आजही आहेत आणि उद्या यांचा जेव्हा अंत होईल त्या टायमाला यांना खऱ्या अर्थानं त्यांची घेतलेली भूमिका कळेल. कशासाठी करतायत ते, का करतायत? शरद पवार साहेबांसारखा त्यांचं राजकारण हा भाग वेगळा आहे, परंतु अनेक वेळेला ते अनेक राजकीय व्यासपीठावर गेलेले आहेत इतर अनेक कारणासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला त्यांची भेट किती वेळा झाली. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांची भेट होते. अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी हे शरद पवार साहेबांनी घेतलेल्या आहेत. ते यासाठी की महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल त्याची चर्चा त्यांनी नेहमी केलेली आहे. परंतु यांना चर्चा नकोय, यांना बाकी गोष्ट नको. राजकारण हा एकमेव उद्देश यांचा असतो. तुम्हाला माहिती आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीच केलं नव्हतं. गेली 2.5 वर्ष यांचा कार्यकाल होता, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना डांबून कसं ठेवायचं हे काम संजय राऊतने केलेलं आहे. म्हणून राजकारणातला हा खलनायक, खऱ्या अर्थानं शकुनी ज्याला म्हणता येईल, हा शकुनी म्हणजे संजय राऊत आहे. आणि या संजय राऊतमुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही जेव्हा एकत्रित होतो त्या टायमाला आमच्यातली फूट असेल, याला तो कारणीभूत आहे. शरद पवारने सत्कार केला आणि हे राहुल गांधीला गळा भेट घेण्यासाठी काश्मीरपर्यंत जातात. म्हणजे मराठी माणसाने एकत्र येऊ नये आणि मराठी माणसाच्या नावाने जे काय आव उठवतात ना, हा घाणेरडा प्रकार यांनी केलेला आहे. महत्वाचं मला एक वाटतंय, त्यांनी त्या